हॅलो, गुड आफ्टरनून. दुपारी आम्ही सगळं काम वगैरे दोघांचं आवरून थोडंसं बाहेर गेलो. प्रतीकचं काम होतं म्हणून तिथून मग पेट्रोल पण भरायचं होतं तर पेट्रोल भरून घेतलं आणि कामाला गेलो. प्रतीकचं एअरटेलच्या गॅलरीमध्ये काम होतं सिमचं काही, तर तिथे गेलो. ते काय काम झालंच नाही, बघू आता केव्हा होईल तेव्हा. मग लागली मला भूक आणि एअरटेलच्या गॅलरीच्या बाजूलाच डॉमिनोज होता, तर म्हटलं जाता जाता पिझ्झाच खाऊन जाऊया. तर मग पिझ्झा खाल्ला. हा मुलगा तिथे पण फोनमध्येच होता, काय एवढं असतं फोनमध्ये देवालाच माहिती. तर पिझ्झा खाल्ला आणि तिकडून गेली मम्मीच्या घरी थोडं, कारण दुपारचा वेळ होता तर म्हटलं मम्मीला भेटूनच जाऊ. तिथे होता गुंडूला लागलेली भूक, तर मग त्याला मम्मम भरवलं पटापट पटापट. खात बघा कसा होता. आणि प्रतीक आला ना की ह्याला वेगळाच आनंद होतो, कारण प्रतीक ह्याला एकदम उलटं सुलटं इकडून तिकडून पूर्ण अंगावरून खेळवत असतो, त्यामुळे त्याला पण मजा येते. म्हणजे दोघं पण एकदम मजाच करतात मम्मीकडे गेलं तर. मग संध्याकाळी मम्मीने नाश्ता बनवलेला, तर मग गुंडूच्या मम्मींनी आम्हाला हे आणून दिलं, मग ते आम्ही खात होतो. मग ते थोडंसं गुंडूला पण दिलं, तर मम्मी त्याला भरवत होती. खातं आहे बघा कसा. तर मम्मीच्या घरून आले संध्याकाळी घरी आणि घरी येऊन जेवणाच्या तयारीला लागले. जेवण केलं सगळं आवरून. त्यानंतर माझं थोडंसं काम होतं ते पण केलं आणि प्रतीक कामाला बसलं तर त्याला सतवत होती मी. हसत तर नाही, तोंड बघा कसं केलं आहे एकदम, काय बोलणार. आणि नंतर मग आली आमची सावडी, किती गोड आहे बघा ही. तिला गाणं लावून दिलेलं, गाणं ऐकत होती आणि डान्स करत होती त्याच्यावरती. मग ती गेली घरी आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं. जेवण वगैरे झालं त्यानंतर पटापट सगळी कामं आवरून आमचं नेहमीचं रिच्युअल्स म्हणजे आम्ही वॉकला गेलो. आणि वॉकला जाताना हा मला बोलतो मला खूप ॲसिडिटीसारखं वाटतं तर सोडा पिऊया. तर ह्याने घेतला सोडा. माझं तर पोट खूप भरलं होतं तर मी काय प्यायले नाही, म्हणून हा एकटाच प्यायला आणि राऊंड मारून घरी आलो. थँक्यू फॉर द वॉचिंग.